आपल्याला माहितीच आहे की चित्ता हा जमिनीवरचा सर्वात वेगवान प्राणी आहे. तो ताशी 100 ते 110 किलोमीटर एवढा वेग गाठू शकतो. पण ह्यात गंमत अशी की एवढा वेग हा फक्त काही सेकंदातच गाठू शकतो. सामान्य गाड्यांना एवढा वेग गाठायला साधारण 8 ते 10 सेकंद लागतात. खास रेसर कार्स किंवा स्पोर्ट्स कार्स ज्या असतात त्यांना हा वेग गाठायला साधारण 3 ते 4 सेकंद लागतात. पण चित्ता तो एवढा वेग 3 सेकंदातच गाठू शकतो. आता जिथे गाड्यांचीच ही कथा, तर माणसाचा त्याच्यापुढे काय निभाव लागणार आहे? नमस्कार, मी डॉक्टर मधुरा रानडे काणे आणि तुम्ही पाहत आहात माझं चॅनल प्रमेय. आजच्या या व्हिडिओमधून चित्त्याच्या निमित्ताने आपण जाणून घेऊयात फिजिक्स ऑफ स्पीड. कारण चित्त्याच्या वेगामागचं हे जे कारण आहे ते फक्त बायोलॉजीमध्येच दडलंय का त्याच्या मागे काही फिजिक्स पण आहे, हे आपण आज जाणून घेऊयात. अजून एक, जर तुम्ही 8वी ते 10वी चे विद्यार्थी असाल तर फिजिक्स ऑफ मोशन समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खास उपयोगी ठरेल. कुठल्याही वस्तूला विशिष्ट अंतर कापायला लागणारा वेळ याचं मोजमाप म्हणजे हा त्याचा वेग. पण प्रॅक्टिकली कुठल्याही प्रवासात हा वेग कॉन्स्टंट किंवा एकसारखा असतो का? तर नाही. त्याच्यामध्ये सतत चढ उतार होतच असतात. जसं विशिष्ट वेळात कापलेलं अंतर म्हणजे वेग, तसंच विशिष्ट वेळात वेगात होणारा बदल म्हणजेच ॲक्सिलरेशन किंवा त्वरण. आता चित्त्याच्या बाबतीत होतं काय, तर त्याच्या मागच्या पायांमध्ये प्रचंड ताकद असते. त्यामुळे तो करतो काय की तो त्या पायांनी जमिनीवर जोरात एक फोर्स लावतो आणि तेवढ्याच फोर्सने तो उसळी मारून स्वतःला पुढे ढकलतो. थोडक्यात हा झाला न्यूटनचा तिसरा नियम. आता तो जेवढा जास्त जोर लावतो तेवढंच जास्त त्याला ॲक्सिलरेशनही मिळतं. पण हे एवढंच पुरेसं नाहीये. इतर कॅट फॅमिली मधल्या प्राण्यांपेक्षा, जसं की वाघ, सिंह किंवा बिबट्या किंवा जॅग्वार, यांच्यापेक्षा चित्ता हा वजनाने बराच हलका किंवा लाईट वेट असतो. त्यामुळे होतं असं की तो स्वतःच्या पायाने जमिनीला जोरात ढकलतोही आणि शिवाय त्याचं वजनही खूप कमी आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून त्याला मिळणारं ॲक्सेलरेशन हे खूप जास्त होतं. न्यूटनच्या दुसऱ्या नियमांमध्ये आपल्याला हेच दिसून येतं. त्यामुळे होतं असं की अगदी पहिल्याच झेपेपासून त्याला प्रचंड ॲक्सेलरेशन मिळतं आणि पहिल्या झेपेपासूनच तो अतिशय वेगाने पुढे धावू शकतो. आता येते सर्वात कमालीची गोष्ट. चित्त्याचा कणा अर्थात स्पाईन हा इतर प्राण्यांच्या तुलनेत बराच फ्लेक्सिबल असतो. तो धावत असताना त्याचा कणा हा स्प्रिंग सारखा असा अक्षरशः कॉम्प्रेस आणि स्ट्रेच होत असतो. तुम्ही हे पाहिलंच असेल की एक स्प्रिंग आणि तिच्यावर एखादी वस्तू जर आपण दाबून ठेवली तर बोट हटवताच ती वस्तू उसळी मारते. हे असं का होतं याचं शास्त्रीय भाषेत विश्लेषण करायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की एखादी स्प्रिंग जेव्हा कॉम्प्रेस होते तेव्हा तिच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी साठवली जाते आणि जेव्हा ती स्ट्रेच होते तेव्हा हीच पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित होते. ही कायनेटिक एनर्जी मग स्प्रिंग मधून त्या वस्तूकडे जाते आणि ती वस्तू उसळी मारून पलीकडे जाते. चित्त्याच्या बाबतीत काहीसं असंच होतं. त्याच्या पाठीतला कणा हा एका स्प्रिंग सारखाच काम करतो. त्यामुळे तो एका झेपेतच 6 ते 7 मीटर एवढं अंतर कापू शकतो. म्हणजे कल्पना करा, एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या लांबी इतकं अंतर चित्ता एका झेपेतच कापतो. आता त्याचे ताकदवान मागचे पाय आणि त्याच्या पाठीतला कणा याचा एकत्रित परिणाम असा होतो की तो खूप वेगाने लांब लांब उड्या मारू शकतो. खरं तर चित्त्याचं धावणं हे धावणं नसून लांब लांब मारलेल्या अशा उड्याच आहेत. त्यामुळे तो जमिनीवर कमी आणि हवेतच अधिक काळ असतो. चित्ता हा सपाट गवताळ प्रदेशात राहतो. वाघ, बिबट्या, सिंह यांच्यासारखा तो जंगलात राहत नाही. त्यामुळे लपून शिकार करण्यापेक्षा सावजाचा पाठलाग करून त्याची शिकार करणं एवढा एकच पर्याय चित्ताकडे राहतो. त्यामुळेच चित्त्यासाठी त्याचा वेग हा प्रौढी मिरवण्याचा विषय नसून त्याच्या सर्व्हायव्हलसाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे.
मग चित्त्याला फिजिक्स ऑफ स्पीड किंवा फिजिक्स ऑफ मोशन कळलंय असं म्हणायचं का? मी आधी म्हटलं त्याप्रमाणे विज्ञान हा अभ्यासाचा विषय नाहीच मुळी. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं आकलन करून घेणं, समजून घेणं म्हणजेच विज्ञान. म्हणूनच निसर्गात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असा भेद नाहीच मुळी. तो फक्त आपल्याला विषय समजावा, नीट समजावा म्हणून केलेली विभागणी आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमधून तसं नक्कीच कळवा. शिवाय या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईबही करायला विसरू नका. धन्यवाद.